प्लीज एक्सप्लेन. हाय. माझं नाव नंदिनी बजेकर. मी ओरिएंटल ब्रश पेंटिंग करते. ओके. ही शैली खूप वेगळी आहे आणि मोस्टली फार ईस्टमध्ये वगैरे ही केली जाते. आणि मी सिंगापूरला खूप वर्ष शिकले हे आर्ट. ओके. आणि आत्ता त्याच्यामध्ये प्रॅक्टिस करते. तर हे जे आर्ट आहे ते राईस पेपरवर केलं जातं. राईस पेपर खूप पातळ असतो आणि त्याच्यावर ब्लॉटिंग खूप होतं आणि कधी कधी फाटतोही. तर ते पेंट करताना त्याच्यावर तुम्ही ड्रॉ नाही करू शकत, सरळ पेंटिंग करायला पाहिजे. आणि एकदा स्ट्रोक्स जे घातले मग ते टचअप करता येत नाही. ओके. तर ही शैली वेगळी का आहे की पुष्कळ त्याच्यामध्ये गोष्टी आहेत. एक म्हणजे डायरेक्टली पेंट करायचं, तुम्हाला स्केच नाही करता येत. आणि दुसरं म्हणजे टचअप करता येत नाही त्याच्यावर. आणि ब्लॉटिंग खूप होतं. आणि ब्रशनी आधी बाकीच्या ज्या मीडियम्स आहेत त्याच्यामध्ये लाईट शेड आधी करतात आणि मग ते बिल्डअप होऊन डार्कपर्यंत जातं. ह्याच्यामध्ये एक्झॅक्टली उलटं आहे. आधी इंक वर्क करतात. हे जे इंक तुम्हाला दिसतं ब्लॅक, तर ते इंक वर्क आधी केलं जातं. ते चायनीज इंक मी यूज करते. चायनीज इंक, जॅपनीज इंक जे पण आहे ते इंक आधी इंक वर्क करायचं असतं. त्याच्यानंतर तुम्ही कलर त्याच्यावर पेंट करू शकता. आणि मग एकदा पेंटिंग संपलं की त्याला ते न्यूजस्ट्रेटर फ्रेम नाही करता येत. त्याला एक बॅकिंग म्हणून प्रोसेस असते. मागच्या साईडला पेपरच्या साईडला दुसरा राईस पेपर त्याच्यावर चिकटवला जातो. पण तो प्रोसेस इथे होत नाही. तो तिथे जाऊन करावा लागतो. त्याच्यानंतर तुम्ही फ्रेम करता येतो. आणि कॉम्पोजिशन्स पाहिले तर एम्प्टी स्पेस तुम्हाला पुष्कळ दिसेल. तर एम्प्टी स्पेस खूप इम्पॉर्टंट आहे. ते पेंटिंग शुड नॉट टॉक टू मच. तुम्हाला जे दाखवायचं आहे तेवढंच तुम्ही दाखवायला पाहिजे. आणि मी कुठल्याही याच्यामध्ये फोटोग्राफ्स किंवा रेफरन्स घेतलेला नाही आहे. माझे ट्रॅव्हल्स जे आहेत माउंटन्समध्ये, मला माउंटन्स खूप आवडतात. तर तिथे जाऊन मी जे एब्झॉर्ब केलं, ते जे ऑब्झर्व केलं ते मी माझ्या पेंटिंग्समध्ये दाखवलं. ओके. थँक्यू. थँक्यू मॅम. आता